नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना नवीन वर्षाची सुरुवात आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाने करत आहोत. 16 जून शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येताना 20 ते 30 रुपये किमतीचे विद्यार्थ्यांना आवडणारे कोणतेही गोष्टीचे पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत घेऊन यायचे आहे. पुस्तक घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या उपक्रमात सहभाग होता येईल याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. पुस्तकावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहावे व इयत्ता तुकडी नमूद करावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सोबत स्वतः पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्यांच्या आवडीनिवडीचे पुस्तक घ्यायचे आहे. आपलाच मुख्याध्यापक श्री अमोक्षित अप्पाराव पाटील, लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन, चेंबूर, मुंबई. धन्यवाद. नमस्कार, मी सृष्टी अप्पा गावडे, श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेची विद्यार्थिनी. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. पूनम राणे लिखित मनची शाळा ही कथा आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. सकाळची 7ची वेळ होती. सूर्यनारायणाचे दर्शन होत होतं. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. 2-3 माकडं झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होते. खारुताईची जोडी झाडावरून वर खाली करत स्पर्धा खेळत होती. कोकिळेचा पंचम स्वर सुरू होता. इतक्यात प्रार्थनेची बेल वाजली. सारी मुलं धावतच मैदानात जमा झाली. वर्गाच्या रांगा करण्यात आल्या. वर्ग शिक्षक आपापल्या वर्गासमोर उभे राहून रांगा नीट करू लागले. सावधान विश्रामच्या सूचना देण्यात आल्या. प्रार्थना सुरू झाली. ध्यानधारणेची वेळ होती. इतक्यात एक मणी माऊ एका मुलीच्या मांडीवर जाऊन ध्यान करत असताना मी पाहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची कणवाळ डोळ्याची ती छोटीशी मणी रोज प्रत्येक मुलाच्या मांडीवर बसून ध्यान करणे हे तिचं नित्याचंच चालू होतं. मणी आता विद्यार्थ्यांची मित्र बनली होती. मणीला विद्यार्थ्यांशिवाय आणि विद्यार्थ्यांना मणीशिवाय करमत नसे. वर्गात एकूण 50 विद्यार्थी होते. नित्यनियमाने रोज प्रत्येक विद्यार्थी आळीपाळीने मणीला घरून बाटलीतून दूध घेऊन येत होते. विद्यार्थ्यांना तिचा लळाच लागला होता. पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मणी वर्गातच बसलेली असायची. आवाज न करता कान टवकारून प्रत्येक शिक्षकाच्या तासाला ती बसत असे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, पशुप्रेम दिसून येत होतं. महत्त्वाचा एक विशेष गुण संक्रमित होत होता. जीवनमूल्याची रुजवण होत होती. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुट्टी असते. मात्र ॲडमिशन करिता कार्यालय चालूच असते. या काळात मणी मात्र कुठेच दिसली नाही. न जाणो तिला सुद्धा विद्यार्थ्यांनी एक दिवस आपल्या घरी बोलावलं असेल. आपली मित्रमैत्रीण म्हणून जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि मणी नक्कीच पुन्हा तिच्या शाळेत परत येईल हे मात्र नक्की. धन्यवाद.